वळूयात पुढल्या बातमीकडे। भविष्यात शरद पवार अजित पवारांसह एकत्र महाविकास आघाडीत येतील असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल असंही राऊत म्हणालेत। यावर आता राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी देखील प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात। शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल। दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल। संजय राऊत स्वतः 4 दगडावर पाय ठेवतात। म्हणजे सुरुवातीला काँग्रेसच्या दगडावर पाय ठेवला, नंतर राज ठाकरेंच्या पक्षावर पाय ठेवला, नंतर आता वंचित बरोबर मध्यंतरी युती केली होती। आता काही दिवसानंतर MIM सोबत देखील युती करायला ते मागे पुढे बघणार नाहीत। असं 4 दगडावर पाय ठेवणारे कोण आहेत तर उभाटा गट आणि संजय राऊत आहेत। त्यामुळे त्यांनी 2 दगडाच्या भाषाच करू नये। राहिला प्रश्न अजितदादांचा, तर अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत। अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील, तर ते अजिबात होणार नाही। अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं। या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत। सर्व पक्षांनी राजकीय अनुकूल वातावरण पाहून त्या ठिकाणी आघाडी युती केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत, शिवसेनेसोबत महायुती म्हणून लढतोय। काही ठिकाणी घड्याळी सोबत आणि तुतारी एकत्र लढते। हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील। किशोरी पेडणेकरांच्या गटनेते पदावरून ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र नाराजी पसरली आहे। 2दा महापौर पद भूषवलेल्या पेडणेकरांना पुन्हा संधी दिल्यानं ही नाराजी आहे। अनेक ज्येष्ठ नगरसेवक असताना पेडणेकर यांना संधी दिल्यानं ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। ते अगोदरच महापौर म्हणून त्यांचा निर्णय झाला होता, बेस्ट चेअरमॅन म्हणून पण त्यांचा निर्णय झाला होता। पण एक गोष्ट नक्की आहे की आता ज्या अर्थी पक्षाने काही विचारपूर्वक करूनच ही आखणी केलेली आहे आणि मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये कोणाची नाराजगी आहे। काल तुम्ही बघितलं असेल की गटस्थापना करत असताना सर्वच जी लोक ज्यांचा उल्लेख काही वर्तमानपत्रातून अफवा पसरवण्याचं काम काही लोक करतात, ते सर्वच लोक एकत्रित होते। पक्षप्रमुखांचा आदेश आल्यानंतर कोणालाही त्याबद्दलची कुठचीही नाराजगी किंवा कुठच्याही बद्दलचं ब्रशब्द देखील कोणी असं विचारणा करण्याचं काम केलेलं नाही। तर बिहार भवनावरून मनसे विरुद्ध परप्रांतीय वाद पेटण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र कुणाच्याही बापाचा नाही, बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। मुंबईत बिहार भवन बांधलं जाणारच, बिहारचे मंत्री मात्र आता हट्टाला पेटलेले आहेत। सब फालतू और ये सब घटिया लोग हैं, किसी का बाप का दिन नहीं बनने देगा है? ऐसे बनने नहीं देंगे। देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा? नहीं बनने देंगे। ये राजतंत्र है, राजा है वहां के। क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा। किसी की ताकत नहीं है कि रोक दे। त्यांनी आधी स्वतःचं राज्य नीट करावं, म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं। इतर राज्यात लोक जातात, त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल। त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये। इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत ह्याचा त्या सन्माननीय मंत्र्यांनी विचार केला पाहिजे की बाकी अकलीची दिवाळखोरी पाजळण्यापेक्षा स्वतःचं राज्य कसं मोठं करता येईल ह्याचा विचार करावा। म्हणजे ती जी लोक आहेत जी बाहेरगावी जात आहेत
ती त्यांच्या राज्यात राहून त्यांना आशीर्वाद देतील. तर यावर आणखी काही राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, पाहूयात. समाज भवन बांधायला मला वाटतं कुणालाही काही मनाई करू नये. समाजाचे आपापले भवन असले पाहिजे आणि त्यातून त्या समाजाला एकत्रितपणे संघटितपणे त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या कौशल्य विकास, आपल्या मुलाबाळाच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या विकसित महाराष्ट्राकरता त्या मुलांचा सहयोग, समाज भवनात शेवटी काय असतं की आपल्या आपापल्या समाजाला एक दिशा मिळतं, तिथे बळ मिळतं. त्यामुळे कुठल्याही समाजाचे समाज मंदिर सभागृह असल्याला मला वाटतं कुणाही समाजाला विरोध करू नये. अशोक चौधरींना ज्यावेळी ते महाराष्ट्रात येतील ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा इलाज करावा लागेल, कारण ह्यांना महत्त्व देण्याची जराही गरज नाही. त्याला कारण असं आहे, हे स्वतः व्यक्ती म्हणून घेऊन काहीतरी महत्त्व निर्माण करण्यासाठी हे करतायत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचं खंडन केलं पाहिजे, निषेध केलं पाहिजे आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना सांगून याला जाब विचारलं पाहिजे. कारण आम्हाला हे माहीत आहे की प्रदेशच्या वतीने आता राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे हे बिहारांचं प्रतिनिधित्व करतायत, बिहारमधून ते येत आहेत, म्हणून ह्या सर्व गोष्टी चालल्या आहेत का, हा प्रश्न पण होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.